नमस्कार भावा बहिणींना. झालं का जेवण? मी जेवणाची वाट बघते या. ताई न होतं ते आपलं शिळं खाल्लंय मला म्हणली थांब कालवण करते भाकरी करते. ह्या तेव्हा 2 भाकरी केले द्या आणि आता कालवण निम्यातनंच पडेल गॅसवर टाकतात लगेच शिजत नाही म्हणून बघा इकडे टाकले. आणि आज आम्ही दोघींनी नव्या साड्या घातल्या त्या. म्हणजे ह्याच्या आधी मी ही घातली होती बरं का साडी, पण ब्लाऊज त्यावेळेस नव्हता ह्याचा. आता आम्ही दोघींनी वेगवेगळ्या नव्या नव्या साड्या घातल्या. कशा दिसतोय सांगा कमेंट मध्ये. हा काय झालंय दूध कशाला? वांग्याचं झालं सगळं सगळ्यात वांग्याशी काय नाही. वांग्याचं कालवण केलंय बघा आम्ही. आणखी ताक भाऊजीचा द्या. आणि रात्रीचा शिळा भात होता ते मी परतला होता. सगळ्यांनी उडवला बघा, मला एवढं जास्त कट ठेवला नाही. ताई उडं बिडन म्हणून ताई आधी सगळे केवढं खाल्लं होतं नाही मग सगळ्याच्या आधी भात उडल म्हणून ती जेवाय बसली. भाताचं लई याडा हिला. भाताला कशाला भूक लागली ते दूध काढलं माझा हात दूध काढलं ती भूक लागली तिला. पोट भरलं ना आपण काय खाल्लं तेवढा भातानं 4 पुऱ्या. ठेव. घे तुला बॅग खा मला नका खाते की कधी शिजवती वांग्याची फोडी. थोडीशी खाते का तू? फोड खात नाही बरं का मी, पण ती शिजल्याशिवाय चवीला लागत नाही का. फोड खायला तेच का मला आवडत नाही. आवडत नाही. नुसतं बोलत लागतंय. चटणी दिली मी कळलं का? वांग खाल्लेलं चांगलं नसतं, त्यानं शुगर वाढती, मुळ्यात होतं वांग्यानं. मी आमची घरची वांगी होते सुक खाती बरं का मी वांग, फक्त पातळ आमटीतल्या फोडी खात नाही. तशी खात नाही म्हणून ताई मला सारखी टोमणं मारती, म्हणते सुक कशी खाती पातळ खात नाही. पोरीला सवय लागली पाहिजे का? पोरीला मी खवायची. पुरी म्हणते आई खात नाही मग मी कुठनं खाऊ म्हणते. पुरींना सवय लावतीच. ज्याच्या त्याच्या सवयीचा प्रश्न, ज्या त्याला आवडीचा प्रश्न. ज्याला आवडेल ते खायला, नाही आवडत ते नाही. आहे की नाही? मला आवडते सगळं मोजाचे नाही असं चव केली का नाही असं राहतं. आणि कशात चव करायला नाही असं माझी तब्येत बनली की आता बनली. आज कसली तब्येत दिसते माझी? नाही बनली आज म्हणून तर खायचं दिसती म्हणजे काय त्यात काय केलं. यात आहे त्या बघा सकाळी चपाती. ती कालची चपाती तिला मी डब्याला केली. थोडंसं पुरण उरलं होतं मग त्यातल्या बघा एवढी एकच पोळी ठेवायचं म्हणून ठेवलं होतं. पुरण पाक उडगुली म्हणून ते ठेवलं होतं. एक अर्धी एक पोळी आहे अजून. आणि काय ग बाय चपात्या केलेल्या उडल्या. आबानं अण्णानं खाल्ली. पोरांनी खाल्ली का नाही कोणा मोनानं खाल्ली काय ती कशाला मोनांचा परिवार भात खाल्ला मोना पण भातामुळं जेवाय बसली नाही, बसली नसती. बापून आणूनच तेवढं काय खाल्लं नाही, दूध पिऊन तेवढीच गेली. देवपूजा करत बसली मी तोपर्यंत ताई जेवली होतं. ती म्हणजे थोडं थोडं केलं काय काय हे काय भात थोडा केलता म्या. पांढरा भात आहे की त्याला बी कालवण पाहिजे म्हणून राहील थांबली. म्हणलं हो बापडीचं निवांत. मसराचे दूध ही मुलकाचा राडा उठतो त्या दुधाच्या नंतर. रात्री म्हैस येली बघा, झोपाच्या टायमिंगला नेमकी येली 9:30च्या दरम्यान. नवीन मेंबर आलाय. वहिनीचा आमच्या फोन आलता, मग म्हैस येली म्हणलं रिडकी झाली का रेडका आई म्हणली हाल्या रेडी असं म्हण की काहीतरी. रिडकी का रेडका त्यांना माहीतच नाही कधी ना, मग ते तशा विचारत होत्या. म्हणलं मुलगा झालाय मुलगा म्हणलं आमच्या म्हशीला. आमच्यात बघा सगळी टोटल मिळून मसरं 12 मसरं 13 मसरं झाली रातच्या रेड्या झाल्या सगळं. 11 म्हशी आणि 2 रेड अशी 13 झाली. जनावर भरपूर खायला झाली. काय थोडं लागतंय काय त्याला. मग 60च्या 60 वैरणी लागते. आता उकरडा गच्च भरतोय लगेच खत काय मोकळा येतो का त्याला? वैरणी तसंच घालावं लागते ते काढून काढून. पाठी उचला लागते. वैरण कडवाळ होतं आजपासून. वाळत नाही मग मी काय बी करा किती बी काम करा वाळत नाही म्हणून टेन्शन घ्यायचं. कामच करत नाही मला. आता या तसल्या कामाला लोक तसले काम करू लोक जाते. तुम्ही कामच करते आणि म्हणते मी धुणं धुतीन कशी वाळणार. धुणं धुवून कुठे कपडे घासून बी वाळत नाही म्हणल्यावर. होय तेवढं 15 मिनिटात आणि अर्ध्या तासात तर धुणं धुवून तासाभरात वाळतं का? माती काम करावं लागतं. दिवसभर तू आपण तशी करत बस वाळशीलच. हा दोन
होय. जाऊ द्या उद्यापासून तुम्ही धरून म्हणजे सुटत नाही मी. नाही कसं असतं या हालचालीचं काम लागतं ते आता वाकून एका जागेवर असतंय. जी माणसं चालते ती करते ती जास्त कना हिला काम आहे पण बैठे काम असतंय जास्त एका जागेवर. वजन कमी करायचं एकच काम 2 मिनिटाला बैठक मारायची. असं कशी मारायचं तुम्ही मारता तसं आहे ना. तळ्यावर रोज 10 वेळाचं येडं काढायला खाल्लं वरण खाली चढ तळ्याला लांब खाल्लं पोटाला. ते नाही ना. पहिलं लय चालत होतो आम्ही. पहिलं दुधात रवा महाग होतो ना. शर्डन मसर होते आत्या होत्या त्यावेळेस. भाऊजी मसराकडे गेलं तर शर्टाकडे हिला ही शर्टाकडे भाऊजी गेलं तर मसराकडे हिला. मसराकडे पहिली ड्युटी हिची कायम असायची. आणि जशी मसराकडून घरी बसले तशीच ती वाढली उलट जास्त वाढली आहे ना खरं सांगायचं. वाढली आहे. मसराकडे फिरायला जात होतो त्यावेळेस अरे सुट्टी म्हणजे नव्हती. वाढली जर मी पितो ना म्हणते वाढली आहे. मसराकडे जात होतो तेव्हा नव्हती. ज्याला राजकारण म्हणावं लागणार. जागा लाजायचं काय मी माझी म्हणते एक वाढली आहे. लाजायचंय काय त्याला हाय ते हाय. दुनिया म्हणते म्हणून दुनिया म्हणू दीर म्हणू जाव म्हणू काय का म्हणा नाही. मला सगळेच नाव ठेवते कोण चांगलं म्हणतं. काम केलं तरी चांगलं म्हणत नाही नाही केलं तरी चांगलं म्हणत नाही. हाय असं जगणे खायला बसलं अगं, खाणे तुला तोंडावर वर्ण शिवाय दिला खाली थोबाडात घास घालाय बाजार काय तेव्हा एवढं घास घालायचा. 5 मिनिटं रांग जायला आणि लोक बसायला. शिजतंय का नाही कालवण दुखा लागले ते मला. हा व्हिडिओ चालाय ना सांगते ते भाऊजीला देऊ का कालवण घ्या की. झालं तब्येत वाढला अजून त्यांची. माझी तब्येत आवा काल तुम्ही डबल खाल्लं तुमची बायको रागाला आली. 82 वर वजन आहे. आवा पण तुम्हाला बी सांगते मी ह्यांचं कसं आहे माहितीये का. ह्यांनी जेवण जरा वाढवलं 2-3 टाइम खाल्लं का ह्यांची तब्येत सुटते. पहिलं कसं 2 टाइम होत तसंच खावा म्हणते ना. माणसानं शरीराची काळजी घ्या. आमचं काय आम्हाला की जर खाल्लं तर आम्ही वाढत नाही पण जरा खाऊस तर ह्यांना मानतं या. त्यामुळे शरीराची काळजी घ्यायची. जर आपण शरीर मेंटेन मध्ये ठेवलं तर 4 दिवस जास्त जगलं. शरीर किती बी असू ताकद पाहिजे अंगात. का करताय ताकदीला शेप आहे माझ्या शरीरात. पुन्हा रोगराया लागती मागलंय शरीर सुटली का. शेप आहे माझ्या शरीरातला मी आधी काय असं हातभर गेलं बाहेर गेली का. माणूस का म्हणतो स्वतःला चांगलं हाय ते तर डिग्री आत गेली पाहिजे की. मध्ये मध्ये कसं झालता तुम्ही दिवाळीच्या टायमिंगला. हाड दिवाळीच्या टायमिंगला ड्रेस घेतल्या की उचलायला लागले ते. दूध दे थोडं. ताई उठ कोपऱ्यात दूध पाहिजे दूध. दूध ही टाकून ठेवली चहा पाणी केलं सगळ्यांचं. आधी दिवशी माणसाची विचार करते. जिम लावा लागली 150 किलो वाली माणसं आणि विचार करत नाही ती म्हणते तर कुशात. माझं तर 82 आहे. माझं 77 आहे. माझी उंची आहे त्या मानानं. लय उंची आहे हो तुमची. तुमच्या एकची उंची कोणतं माहिती का. 5 फूट 8 इंच उंची आहे माझी. मग त्या उंची मापान 5 फूट पाहिजे. फक्त 5 फूट 8 इंच. 6 इंच पाहिजे होती 6 फूट पाहिजे होती तुमची उंची. 5 फूट माझी आहे की मग. 6 फुटा जरी काय हलका असेल. 5 फुटाची नाही हे 5 फुटाचे मी 5 फुटा अरे पुढे वर इंच असते ती. इंच मी असेल थोडी वर फक्त ही 5 फूट हीच आहे. पोलीस भरतीला 5.6 लागते. या दूध खायला मित्रांनो भावा बहिणींनो आमच्या 3-3 वाजता वाजता कळत नाही हिला. कुठं नाही या? लय यावी म्हणती. लय वळण नाही नाही या. ती. आवा. वळण नाही ती. वळण ना हवा खात नाही द्या माणसाला दाब देऊन चारती उलटती. काय खरंच तुम्ही दोघी ना या बाया नाले नाव ठेवून घ्या. या सारख्या किती झालं काय माणसाचं जेवण झालंय किती देवा कारभार बाकीचं थोडं बी म्हणायचं ना तुम्ही. दिवा करा पुढचं बोलणं उशीर थोडं टाका काढा ह्यात मी खाते. ह्यात वाता थोडं बघू दे बाबा बाकर. दूध वाता त्यात भाकर बघू तुम्हाला द्यायचं नाही सांगा की. खायचंय सगळं खायचं. काय घ्या अजून थोडी. बास दूध किती खाते ती? काय अवघड आहे माणसाचं. खाऊ नका म्हणलं तरी खाणार आणि खावा म्हणलं तरी किती खाते ती. नाही आधी दूध दिलं तर मग भरपूर खातं. हे असं जेवण झाल्यावर माणूस दूध किती खाणार. येड्यागत करताना का तुम्ही कालवणी वाढली का पितळ्याचं म्हणून वाढायचा अंदाजच नाही तुम्हाला. बरं असू द्या आमचं कारभार चिडल्या नाही बघा. नेमकं तिच्यावर चिडल्यात आहे का माझ्यावर चिडल्यात आहे कळ ना. मला बी त्यात कोण असत्यात या. दोघींना बी राखला नाही तुम्हाला. बरं असू द्या.